नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 फेब्रुवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर याचे एक उत्तर आहे जय शाह। जानेवारी 2024 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाली आहे। 2021 मध्ये एसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह हे सर्वात तरुण व्यक्ती होते। आशियाई क्रिकेट परिषदेसंदर्भात थोडक्यात माहिती पाहूया। ही एक आशियाई क्रिकेट संघटना आहे। त्याची स्थापना 1983 मध्ये झाली। तर याचे मुख्यालय कोलंबो, श्रीलंका येथे आहे। हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधीन आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच भारतातील कोणते राज्य सर्वाधिक रामसर साइट्स असलेले राज्य बनले आहे? तर याचे उत्तर आहे तमिळनाडू। फेब्रुवारी 2024 मध्ये भारतातील आणखी 5 पाणथळ भूभागांना रामसर जागेत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यापैकी 2 तमिळनाडूतील आणि 3 कर्नाटकातील आहेत। आता भारतातील 80 पाणथळ जागा रामसर साइट मध्ये सामील झाल्या आहेत। नुकतेच रामसर साइट मध्ये समावेश करण्यात आलेल्या 5 जागा, तर यामध्ये अंगसमुद्रा पक्षी संवर्धन राखीव कर्नाटक, अग्नाशिनी मोहाना कर्नाटक, मगदीकेरे संरक्षण कर्नाटक, कराईवेट्टी पक्षी अभयारण्य तमिळनाडू, लांगूड शोला राखीव वन तमिळनाडू। तर आता तमिळनाडू हे सर्वाधिक रामसर साइट्स असलेले राज्य बनले आहे। तर तमिळनाडूतील 16 पाणथळ जागा रामसर मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत। तर उत्तर प्रदेश मधले 10 आंध्र प्रदेशासह दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे। म्हणजेच उत्तर प्रदेशामधील 10 स्थळांना रामसर साइट मध्ये किंवा रामसर जागा म्हणून स्थान मिळालेले आहे। नेक्स्ट ओलावा किंवा दलदलीच्या प्रदेशाला वेटलँड म्हणतात। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने सडक सुरक्षा फोर्सची स्थापना केली आहे? तर याचे उत्तर आहे पंजाब। 27 जानेवारी 2024 रोजी भारतातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी पंजाब सरकारने सडक सुरक्षा फोर्स म्हणजेच SSF या दलाची स्थापना केली आहे। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी जालंधर येथून 144 हायटेक वाहनांना हिरवा झेंडा दाखवला। राज्यातील कोणालाही 112 वर कॉल करून मदत उपलब्ध होईल आणि कॉल मिळाल्यानंतर 10 मिनिटात वाहन त्या ठिकाणी पोहोचेल। या फोर्सचे नेतृत्व भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि AIG ट्रॅफिक गगनजीत सिंग करणार आहेत। यामध्ये 1200हून अधिक पोलीस जवानांचा समावेश आहे। तर यामध्ये सुमारे 90 महिला चालकांचाही समावेश आहे। ही वाहने 5500 किलोमीटर राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग कव्हर करणार आहेत। प्रत्येक वाहन जवळपास 30 किलोमीटरचे अंतर कापेल। मद्यपान करून वाहन चालवणे आणि ओव्हर स्पीडिंग तपासण्यासाठी वाहनांमध्ये विशेष उपकरणे बसवलेली आहेत। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या राज्याने ग्राहकांसाठी अनुकूल सौर धोरण 2024 सादर केले आहे? तर याचे उत्तर आहे दिल्ली। 28 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सौर धोरण 2024 सादर केले आहे। याचा उद्देश रहिवाशांमध्ये सौर ऊर्जेचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे। दिल्ली सौर धोरण 2024 ची प्राथमिक उद्दिष्ट म्हणजेच निवासी आणि व्यावसायिक औद्योगिक ग्राहकांसाठी वीज बिल कमी करून वायू प्रदूषण कमी करणे आणि महागाईचा सामना करणे। या अंतर्गत रहिवाशांना त्यांच्या छतावर सौर पॅनल बसवण्याची परवानगी देते, ज्यामुळे त्यांना स्वतःची वीज निर्माण करता येते। यामुळे रहिवाशांना शून्य वीज बिलाचा फायदा होऊ शकतो आणि अतिरिक्त सौर ऊर्जा परत ग्रीडला विकूनही कमाई होऊ शकते। या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकार 570 कोटी रुपये खर्च करणार आहे। या अंतर्गत जर एखाद्या कुटुंबाने 400 युनिट्सचा वापर केला असेल आणि 100 युनिट सौर ऊर्जेची निर्मिती केली असेल तर त्यासाठी फक्त 300 युनिट्स शुल्क आकारले जाईल। परंतु सौर ऊर्जेची ऑफसेट केल्यानंतर एकूण युनिट्स 200 पेक्षा कमी असल्यास बिलाची रक्कम 0 असेल। 2027 पर्यंत दिल्लीत 4500 मेगावॅट सौर ऊर्जेची स्थापित क्षमता गाठण्याचे नवीन धोरणाचे लक्ष्य आहे, जे आधीच्या 1500 मेगावॅट लक्ष्यापेक्षा लक्षणीय वाढ आहे। दिल्ली सौर धोरण 2016 ने शहरात सौर ऊर्जा स्वीकारण्याचा पाया घातला। परिणामी 1500 मेगावॅट सौर ऊर्जा स्थापित क्षमता निर्माण झाली। नेक्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय वुशू महासंघाने नुकतीच 2023 सालची महिला वुशू ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाला घोषित केले आहे? तर याचे उत्तर आहे नोरेम रोशिबिना। जानेवारी 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय वुशू फेडरेशनने महिला वुशू ॲथलीट ऑफ द इयर 2023 म्हणून भारताच्या नोरेम रोशिबिना देवी हिची निवड केली आहे। तिने 2018 आणि 2022 मधील आशियाई खेळांमध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळवले होते। 2016 मध्ये जागतिक ज्युनियर वुशू चॅम्पियनशिप मध्ये तिने कांस्य पदक मिळवले। 2023 मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे,
अलीकडेच 16व्या वित्त आयोगात किती पूर्णवेळ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे 3. भारत सरकारने 16व्या वित्त आयोगात 4 सदस्यांची नियुक्ती केली आहे, ज्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असणार आहे. तर सरकारने नियुक्त केलेल्या 16व्या वित्त आयोगाचे 4 सदस्य, ज्यामध्ये 3 पूर्णवेळ सदस्यांचा समावेश आहे. माजी खर्च सचिव आणि 15व्या वित्त आयोगाचे सदस्य एन झा हे आणि खर्च विभागातील माजी विशेष सचिव एनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राज्याध्यक्ष हे अर्थ गोबलचे कार्यकारी संचालक आहेत. तर यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे गट प्रमुख आर्थिक सल्लागार सौम्यकांती घोष यांची आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगरिया यांची निवड केलेली आहे किंवा हे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट आहे, नुकतेच राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. 1 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय आयुष आणि जहाजबांधणी बंदरे जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली येथे केले. तर कोठे आयोजन करण्यात आलेले आहे? तर जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली येथे. कधी केलेले आहे? तर 1 फेब्रुवारी 2024 रोजी. राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन श्री पूरणचंद्र गुप्ता स्मारक ट्रस्टने आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने केले आहे. हा मेळावा 1 फेब्रुवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे सर्वांगीण आरोग्य सेवेमध्ये प्रदर्शन करेल. हे आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीसह भारताच्या समृद्ध उपचार परंपरांचे गतिशील अभिसरण आहे. मेळ्यातील हर दिन हर घर आयुष मोहिमेमुळे लोकांना भारतीय पारंपरिक वैद्यकीय प्रणालींचे फायदे मिळतात. नेक्स्ट आहे, आर्थिक आढाव्यानुसार 2024-25 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था किती टक्के वाढेल? तर याचे उत्तर आहे 7%. भारतीय अर्थव्यवस्था एक समीक्षा आर्थिक व्यवहार विभागाने तयार केली आहे. हा अहवाल लघु आर्थिक सर्वेक्षण मानला जात आहे. मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी अहवालाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे की भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2024 मध्ये 7% किंवा त्याहून अधिक वाढीचा दर गाठेल. 2030 पर्यंत भारत $7 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था होण्याची शक्यता आहे, असे या अहवालात म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 7.3% दराने वाढत आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच कोणती युद्धनौका विशाखापट्टणम येथील सेवेतून निवृत्त करण्यात आली? तर याचे उत्तर आहे INS निरूपक. 29 जानेवारी 2024 रोजी 38 वर्षांच्या सेवेनंतर INS निरूपक विशाखापट्टणम येथील सेवेतून निवृत्त करण्यात आली आहे. नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे या समारंभाचे अध्यक्ष व्हाईस ऍडमिरल अधीर अरोरा भारत सरकारचे मुख्य हायड्रोग्राफर होते. INS निरूपक 14 ऑगस्ट 1985 रोजी सेवेत दाखल झाली होती. त्यावेळी व्हाईस ऍडमिरल जयंत गणपत नाडकर्णी सेवेत होते. हे जहाज पूर्व नौदल कमांडच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफच्या प्रशासकीय आणि परिचालन नियंत्रणाखाली होते. त्याच्या हायड्रोग्राफिक सर्वेक्षणाने समुद्र विज्ञानाची वैज्ञानिक समज वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावली. नेक्स्ट आहे, उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक कोणत्या संस्थेत तयार केली जात आहे? तर याचे उत्तर आहे बनारस हिंदू विद्यापीठ. बनारस हिंदू विद्यापीठ येथे उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक बांधली जात आहे. या विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या ज्ञानेश्वर प्रयोगशाळेत स्वयंचलित DNA ॲट्रॅक्टर मशीन बसवण्यात आली आहे. हे यंत्र रक्त, लाळ, केस किंवा उती यासारख्या कोणत्याही जैविक सामग्रीमधून DNA काढू शकते. याद्वारे भविष्यातील कोणत्याही महामारीचा लोकांवर होणारा परिणाम समजून घेणे सोपे होईल. नेक्स्ट आहे, नुकतेच पहल या दक्षता जर्नलचे अनावरण कोणी केले? तर याचे उत्तर आहे इरेडा किंवा IREDA. 25 जानेवारी 2024 रोजी इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच इरेडाने पहल या दक्षता जर्नलचे अनावरण केले. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील भारत सरकारचा उपक्रम पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अक्षय ऊर्जा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी याची सुरुवात करण्यात आली आहे. पहल लॉन्च करणे हे नूतनीकरणक्षम ऊर्जा विकासाच्या दिशेने प्रवासात कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसह भागधारकांना सहभागी करून घेण्याच्या इरेडाच्या सक्रिय दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. नेक्स्ट आहे, नुकतीच स्मार्ट पोलिसिंग अंतर्गत कोणत्या राज्यात स्वसंतुलित इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली? तर याचे उत्तर आहे उत्तराखंड. फेब्रुवारी 2024 मध्ये उत्तराखंड पोलिसांनी स्मार्ट पोलिसिंगला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्वयंसंतुलित इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी हरिद्वार मधील पोलीस सेल्फ बॅलन्स स्कूटरने गस्त घालणार आहेत. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने या स्कूटर दान केले आहेत. नेक्स्ट आहे,
पश्चिम आफ्रिकन गट इकोवास मधून कोणत्या देशांना निलंबित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नायजर, माली आणि बुर्किना फासो. जानेवारी 2024 मध्ये नायजर, माली, बुर्किना फासो यांनी पश्चिम आफ्रिकन राज्यांच्या आर्थिक समुदायातून निलंबित करण्यात आले आहे. जुलै 2022 मध्ये नायजर, बुर्किना फासो आणि 2020 मध्ये मालीमध्ये लष्करी उठाव झाल्यापासून इकोवास आणि 3 देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे या 3 देशांना इकोवास मधून निलंबित करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे, केंद्र सरकारने शहरे भिकारीमुक्त करण्यासाठी किती शहरांची निवड केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 30. केंद्र सरकारने भीक मागणाऱ्या प्रौढांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन करण्यासाठी 30 शहरांची निवड केली आहे. यामध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय 2026 पर्यंत भिकारी निर्मूलनासाठी या शहरांमधील हॉटस्पॉट्स ओळखण्यासाठी जिल्हा आणि नगरपालिका अधिकाऱ्यांना मदत करेल. हा उपक्रम उपजीविका आणि उपक्रमांसाठी उपेक्षित व्यक्तींसाठी समर्थन या उपयोजनेचा भाग आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय एक राष्ट्रीय पोर्टल आणि एक मोबाईल ॲप सुरू करण्याचा विचार करत आहे. हे प्लॅटफॉर्म भिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या डेटाचे रिअल टाइम अपडेट्स प्रदान करतील. नेक्स्ट आहे, अझाली असौमानी कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे कोमोरोस. जानेवारी 2024 मध्ये अझाली असौमानी देशाचे 4थ्यांदा राष्ट्रपती बनले आहेत. कोमोरोस या देशाचे 4थ्यांदा राष्ट्रपती बनले आहेत. त्यांनी 63% मते मिळवली आहेत. अझाली असौमी हे 1999 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती झाले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 फेब्रुवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.